भाजपनं पंकजा मुंडे यांच्यावर अन्याय केला असल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केलाय। तसंच इतर पक्षातील लोकांना भाजप पक्षात घेऊन आपल्याच पक्षातील लोकांवर अन्याय करत असल्याची टीका विनायक राऊतांनी केली आहे। आता मार्चच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होईलच कोणत्या परिस्थितीमध्ये। इतर पक्षातले जे भ्रष्टाचारी असतात त्यांना स्वतःच्या पक्षामध्ये घ्यायचं आणि पक्ष वाढवायचा आणि स्वतःच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय करायचा, अशा पद्धतीची नीती सध्या भाजपाची आहे। पंकजा मुंडे ह्या मुंडे परिवारावर भारतीय जनता पक्षाने खूप अन्याय केलेला आहे। स्वर्गीय गोपीनाथ मुंडेजींचं योगदान भाजपाच्या वाढीसाठी जे होते ते सध्याच्या राज्यकर्त्यांना त्याचा विसर पडला आणि पंकजा मुंडेंना मागच्या काही वर्षापासून अडगळीत फेकून देण्यात आलं होतं। आता केवळ ते पक्ष निरीक्षकाच्या पदावर त्यांची बोलवण करणं हा खऱ्या अर्थाने स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांचाच अपमान म्हटलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।